महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात महाशिवरात्र उत्सव निमित्त त्रैलोक्य शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे 3 वाजल्यापासून शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 10 यात्रा भरतात. यातील महाशिवरात्र उत्सवाला धार्मिक महत्व आहे. कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर भगवान शंकर आणि पार्वती यांचं शिवलिंग आहे, म्हणून जेजुरीला दक्षिण काशी मानलं जातं. जेजुरी गडाच्या मुख्य शिखरावर स्वर्गलोकी शिवलिंग, मुख्य मंदिरात स्वयंभू भूलोकी शिवलिंग आणि मंदिरात तळघरात पाताळलोकी शिवलिंग आहे. शिखर आणि तळघरात असणारे शिवलिंग फक्त महाशिवरात्री दिवशी भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. महाशिवरात्र दिवशी तीनही शिवलिंगाचं दर्शन घेण्याची परवानगी भाविकांना उपलब्ध होते. आज मध्यरात्री 12 वाजता शिखरावरील आणि तळघरातील शिवलिंग खुली करण्यात आली. मानकरी वर्गाच्या पूजा झाल्यानंतर पहाटे 3 वाजता त्रैलोक्य शिवलिंग दर्शन सुरू करण्यात आले. पहाटेपासूनच हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन सुरू केले. या दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत होते. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं महाशिवरात्र उत्सवानिमित्त जेजुरी गडावर आणि मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली होती. रांगेत पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन रांगेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केले. तसेच महाशिवरात्र उत्सवानिमित्त स्वर्गलोकी, पाताळलोकी आणि भूलोकी शिवलिंगाचं दर्शन झाल्यानं भाविक आनंद व्यक्त करत होते. श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे तसेच विश्वस्त व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या वतीनं दर्शन व्यवस्थेचे चांगले नियोजन करण्यात आले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्याही या त्रैलोक्य दर्शनाची परवानगी भाविकांना उपलब्ध होणार आहे. जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर अशी प्रसिद्धी असणारं हे जेजुरी गड म्हणजे कैलासानंतर जर पवित्र भूमी कुठली असेल तर जेजुरीची. आणि आज आपण बघतोय की ह्या महाशिवरात्रीचा सण जो हिंदू धर्माचा सर्वात प्रमुख सण आहे आणि आपण बघतोय की हे जे आहे ते स्वर्गलोक, आपण जे प्रत्येक वेळेस जे दर्शन घेतो ते भूलोक आणि आता स्वयंभूजी जे खाली आहे जमिनीमध्ये ते पाताळलोक, त्या तिन्ही लोकांचं दर्शन घ्यायचा आज एकमेव दिवस असतो. त्याच्यामुळे अतिशय उत्साहात लोक भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहेत की ही संधी परत मिळत नाही. वर्षातून एकच दिवस हे लिंग उघडं असतं आणि आपण बघतो अभूतपूर्व गर्दी अशा जेजुरी गडावर झालेली आहे. विद्युत रोषणाई असेल, आकर्षक विद्युत रोषणाई, त्याच्यानंतर फुल सजावट असेल आकर्षक, की याचं सुद्धा विलोभनीय दृश्य आज जेजुरी गडावर पाहायला मिळते. आणि सगळ्यात याच्यामध्ये महत्त्वाचं असं सोनं की लोक भंडाररूपी सोनं या ठिकाणी उधळून आपला आनंद या ठिकाणी साजरा करत आहेत, दर्शन घेत आहेत, आपली देवभेट करत आहेत. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.